नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। पुण्यात अक्षय तृतीयेच्या निमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात आंबा महोत्सव साजरा। गणपती बाप्पा समोर आंब्याची सुंदर आरास। गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा। शेकडो वर्षांपासून हिंदू धर्माला लक्ष्य केलं जात असून महिलांचं शोषण, धर्मांतर तसंच लव जिहाद सारखे प्रकार सुरू। याला कॉर्पोरेट जिहादचं स्वरूप दिलं जात असल्याचा आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप। कोपर गावात सुभद्रानगर परिसरात राजकीय श्रेयवादातून काळे आणि कोल्हे गटात जोरदार राडा। श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दोन्ही गटांनी एकाच वेळी आयोजित केल्यानं वाद। भोंदू राजेंद्र गडगेला पोलिसांनी तपासासाठी आणलं त्याच्या दत्तधाम दरबारात। न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांकडून आता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी। नेहमी राजकीय मैदानात एकमेकांवर तुटून पडणारे शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपचे नेते पाहायला मिळाले एकाच मंचावर। गडचिरोलीत उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल। या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौकांमध्ये दुपारी 12:30 ते 4 वाजेपर्यंत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्यात येणार, वाहतूक विभागाचा निर्णय। नांदेड जिल्ह्यात 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयानिमित्त शेतकऱ्यांकडून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांचा शुभारंभ। नवीन हंगाम भरघोस जावो, शेतकऱ्यांकडून अपेक्षा। धुळ्याच्या साक्रीतील पिंपळनेर येथील युनियन बँक शाखेत आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर लाखो रुपयांचे बनावट कर्ज काढल्याचा आरोप। बँक अधिकारी आणि खासगी एजंट यांनी संगनमत करून पीक कर्जाच्या बहाण्यानं शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्याची माहिती। हिंगोली जिल्ह्यात हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। सध्या हळद वाळवण्याचा हंगाम सुरू असल्यानं पावसामुळे नुकसान होण्याची भीती। कोल्हापुरात ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। पैसे हरल्यानं आपण हे पाऊल उचलत असल्याचं तरुणाच्या सुसाईड नोटमध्ये नमूद। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी। सर्वांच्या पाठी बातम्या, सर्वांच्या सर्वांसाठी।